नमस्कार, माय महानगर लाईव्ह मध्ये मी वैभव पाटील आपलं स्वागत करतो। आपण सध्या आहोत माटुंगा परिसरामध्ये आणि माटुंगा पश्चिम आणि पूर्वेला जोडणाऱ्या झेड ब्रिज वरती आपण सध्या आहोत। ही झेड ब्रिज तुम्ही या ठिकाणी पाहतात, हा जो आहे तो झेड ब्रिज आहे। या झेड ब्रिजचं आता आपण पाहणार आहोत की नेमकी परिस्थिती काय। साधारणतः वारंवार आपण या झेड ब्रिजची परिस्थिती दाखवण्याचा प्रयत्न केला, मात्र प्रशासन असेल, स्थानिक प्रशासन असेल, स्थानिक नागरिक असतील, साधारणतः स्थानिक नगरसेवक असतील, आमदार असतील, खासदार असतील, पूर्णतः दुर्लक्ष करत आहेत असंच पाहायला मिळतंय। मुळात हा ब्रिज नेमका बांधलाय तो कशाला बांधलाय असा सवाल आता उपस्थित होतोय। नागरिकांसाठी बांधलाय, माटुंगा रोड, माटुंगा पश्चिम, माटुंगा पूर्व या लोकांना जेव्हा सेंट्रल रेल्वेवरून जे नागरिक पश्चिम रेल्वेच्या दिशेने कामासाठी येतात तेव्हा ते माटुंग्याला उतरतात आणि माटुंग्याला पश्चिमच्या दिशेने येऊन मग ते पुढे आपला प्रवास करतात। त्यांच्यासाठी हा खरंच ब्रिज बांधलाय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। पण आता प्रश्न असा उपस्थित होता की नेमका हा ब्रिज बांधलाय तर कशाला बांधलाय, कारण या ब्रिजची देखभालच कुठे घेतली जात नाही असा सध्या परिस्थिती ते पाहायला मिळत आहे। सगळ्याची परिस्थिती आपण काय ते आपण जाणून घेणार आहोत। मात्र परत एकदा आपण सांगतोय की ज्या प्रकारे हा ब्रिज बांधलेला आहे, रेल्वे प्रशासन असेल, पालिका प्रशासन असेल, सरकार असेल किंवा नगरसेवक असतील, आमदार असतील, खासदार असतील, कोणाचंही या पुलावरती लक्ष नाहीये असं सध्या आता म्हटलं तर वावगं ठरणार आहे। कारण ज्या प्रकारे आपण पाहतोय साधारणतः आता पाऊस आहे, मुसळधार पाऊस कोसळतोय। साधारणतः जून, जुलै आणि ऑगस्ट, सप्टेंबर साधारणतः 4 महिने पावसाचे आता होत आलेले आहेत। सध्या सप्टेंबरचा पहिला पंधरवडा आज संपणार आहे। आज 15 तारीख आहे। पहिला पंधरवडा संपल्यानंतर पुढच्या पंधरवड्यानंतर हा सप्टेंबर महिना सुद्धा संपणार आहे। मात्र असं असलं तरी अजूनही इकडच्या प्रशासनाला जाग का नाही येते असा सवाल आता उपस्थित झालेला आहे। सध्या जर तुम्ही पाहायला गेला तर हा मागचा परिसर तुम्ही पहिला पहा। या मागचा परिसर जो आहे तो आपण पाहायला गेला तर माटुंगा पश्चिमेकडून म्हणजे सिटी लाईट असेल किंवा आपण जर दादर म्हटलं तर त्या भागातून जो येणारा हा रस्ता आहे तो ज्यानंतर आपण ब्रिज चढतो आणि ब्रिज चढल्यानंतर ज्या दिशेने आपण ब्रिज उतरतो हा आहे माटुंगा लेबर कॅम्प। हा माटुंगा लेबर कॅम्पचा परिसर आहे। या ठिकाणी मग पुढे धारावी, मग सायन अशा प्रकारचा हा परिसर पुढे आपल्याला जॉईंट होताना पाहायला मिळतो। मात्र याच रस्त्याच्या डाव्या बाजूला आणि जर माटुंगा पश्चिमेकडून जर आपण पूर्वेच्या दिशेने येत असू तर त्याच्या उजव्या बाजूला आपण ज्या सध्या ठिकाणी उभे आहोत तो म्हणजे झेड ब्रिज, तर त्याच्या साईडलाच हा झेड ब्रिज बांधण्यात आलेला आहे। तर या झेड ब्रिजची जेव्हा बांधकाम करण्यात आलं होतं त्यावेळेला आपण पाहतो नागरिकांना पूर्णतः त्याची व्यवस्थितरित्या सुविधा उपलब्ध व्हावी याच्यासाठी मग सपोर्ट असेल, टाईल्स असेल किंवा मग साधारणतः आपण पाहतो अशा प्रकारचा हा ब्रिज इथे बांधला। मात्र ब्रिज बांधल्यानंतर पुढे काय असा सवाल आता उपस्थित झालाय। इथे सध्या ही झाडं तुम्ही पाहू शकता या ठिकाणची, ही ज्या प्रकारे आपण पाहतोय ही झाडांच्या फांद्या आपण पाहतोय तुटून त्या ब्रिजवर पडलेल्या आहेत। मात्र त्या बाजूला काढण्याचं कोणीही प्रयत्न करत नाहीये। इथे आपण पाहतोय हा झाड जे वाकलेलं आहे त्याची एक फांदी पूर्णतः या ब्रिजवरती आलेली आहे। त्यामुळे ती बाजूला काढून किंवा नागरिकांना त्याचा धोका भविष्यात उद्भवू नये याच्यासाठी काही प्रयत्न करू का, तर त्याच्यासाठी सुद्धा लक्ष नाहीये कोणाचं। त्यामुळे प्रथम क्रमांक ही आपण फांदी पाहता तिकडे, जी फांदी आपल्याला पूर्णतः ही आता तुम्ही हा ब्रिज पाहू शकता या ठिकाणी। मी कॅमेरामॅनला सांगू इच्छितो की तुम्ही व्यवस्थित पहा। हा जो ब्रिज इकडनं गेलेला आहे, हा जो ब्रिज इकडनं गेलेला आहे हा ब्रिज आहे आणि ही जी समोर ब्रिज वरून आलेली आपल्याला फांदी दिसते ही म्हणजे या ब्रिज वरतून ताकडे जसं पाहतोय आपण हा झाड जे तिकडे आहे त्या झाडाची फांदी त्या ब्रिज वरती आलेली आहे। त्यामुळे सध्या मुसळधार पाऊस आहे, जोराचा वारा आहे, जर ती फांदी तुटून पडली तर निश्चित प्रवाशांना चालण्यास अडथळा निर्माण होणार आहे। त्यामुळे खबरदारी म्हणून प्रशासन काय करणार असा सुद्धा सवाल उपस्थित होतो। त्यानंतर जसं आपण पुढे जातो तसा हा पुढचा परिसर थेट जातो माटुंगा पश्चिमेकडून पूर्वेला जातो। तर आता पुढे काय परिस्थिती दाखवतो आतूनही तुम्ही इथे पाहू शकता। हे झाड हे पाहू शकता। जेव्हा आपण या इथे हे सध्या आपण आलेलो आहोत तो म्हणजे हा झेड ब्रिजचा हा भाग आहे जो माटुंगा पश्चिमेकडून सुरू होतो। आणि साधारणतः प्रश्न असा आहे की जर हा मुळामध्ये हा माटुंगाचा हा झेड ब्रिज म्हणजे हा पादचारी पूल जो बांधला आहे तो जो पादचाऱ्यांसाठी आहे, प्रवाशांसाठी आहे, येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांसाठी आहे, तर मग त्याची स्वच्छता का नाही
असा सुद्धा सवाल उपस्थित होतोय. आता ही झाडं पाहतात तुम्ही, झाडाच्या फांद्या बघा कशा प्रकारे आलेल्या, कधीही फांद्या पडू शकतात, कधीही इकडचा रस्ता बंद होऊ शकतो. त्यामुळे कधीही हा जो वाहतूक पादचाऱ्यांसाठी जो काय हा पूल बांधलेला आहे तो कधीही नागरिकांसाठी म्हणजे पादचाऱ्यांसाठी धोकादायक निर्माण होऊ शकतो. आता त्याच्याकडे का दुर्लक्ष केलं जात आहे असं सुद्धा सवाल आता उपस्थित होतोय. याशिवाय जर आपण पाहायला गेलं तर ज्या इथे हा जो पादचारी पूल आहे, या पादचारी पुलाच्या दुतर्फा पाहायला गेलं तर आपल्याला कचऱ्याचं साम्राज्य पाहायला मिळत आहे. इथे आपण पाहतो ही सगळं आपण पाहतो या ठिकाणी ही पादचारी, आता हा पूल जो आहे आपण पाहतो या ठिकाणी हे कचऱ्याचं साम्राज्य आपण पाहतो या ठिकाणी आपल्याला मुळामध्ये पाहायला मिळत आहे. संपूर्णपणे हा जो परिसर आपण पाहतो या ठिकाणी हे पाहू शकतो तुम्ही, हे आपल्याला पाहायला मिळतं कचऱ्याचं साम्राज्य. आता हा जी सुरुवात आहे आणि पुढे हे पाहू शकतो नागरिकांना कशा प्रकारे प्रवास करावा लागतो. आणि इकडे जर तुम्ही खालची परिस्थिती पाहिली तर तिकडनं स्टेअर केस आहेत, म्हणजे काही शिड्या आहेत तिकडनं. जर आपण बाटुंगा लेबर कॅम्प परिसरातून आलो तर या शिड्या आहेत आणि मग त्या शिड्यांवरून वरती चढून आपल्याला पुढे तिथे या पुलावरती येता येतं. पण आता प्रश्न असाच आहे की जर हा झेडे ब्रिज पादचाऱ्यांसाठी बांधला तर तो बांधला कशाला जर स्वच्छता ठेवायची नव्हती तर. कारण इथे आपण पाहतो या दोन्ही बाजूला या इथे जर पुढे पुढे जसं चाललं तसं जाऊ शकतात तर आपल्याला मुळामध्ये इथे दारूच्या बाटल्या पाहायला मिळत आहेत, घाण पाहायला मिळत आहे आणि अक्षरशः असं थुंकून ठेवलेलं पाहायला मिळत आहे. मुळामध्ये तिथे बोर्ड लावलेले आहेत की या ठिकाणी थुंकू नये, या ठिकाणी कचरा टाकू नये. मग हा कचरा कशासाठी आहे, त्याची साफसफाई कोण करणार? दुर्गंधी ज्या प्रकारे पसरलेली आहे त्यामुळे निश्चितच या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर त्याचा फटका हा मोठ्या प्रमाणात येथे जे पादचारी इकडनं प्रवास करतात त्यांना हा बसणारा हा फटका आहे. साधारणतः मग याची देखभाल कोण करणार असा सुद्धा सवाल आता उपस्थित होतो. जसं मी मगाशी सांगितलं की रेल्वे कॉलनी, मध्य रेल्वे, जसा आपण माटुंगा लेबर कॅम्प परिसरातून येतो व जिना चढतो तो मार्ग हा मागे तुम्ही पाहू शकता. हा जो मार्ग आपण पाहतो इकडे आहे. साधारणतः दुर्गंधी या भागामध्ये इतकी आहे की इथे लिहिलेलं आहे की या इथे थुंकू नये, तरीही इथे मोठ्या प्रमाणात थुंकण्यात आलेला आहे. कचरा जो आहे तो टाकण्यात आलेला आहे. साधारणतः आपण पाहतोय तरीही इथे टाकण्यात आलेला आहे. पण ज्या प्रकारे आपण पाहतोय की ही दुर्गंधी मुळामध्ये याची साफसफाई नेमकी कधी होणार असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. काही प्रमाणामध्ये टाईल्स सुद्धा आपल्याला निघाल्याचं पाहायला मिळत आहे. आता प्रश्न येतो तो म्हणजे सध्या आपण पाहतोय हा झेड ब्रिज आहे तो कशा प्रकारे त्याचं सुरू होतो, त्याचं बांधकाम कशा स्वरूपात केलं हे सुद्धा आपण पाहणारच आहोत. मात्र तो ब्रिज कुठून सुरू होतो, कुठे संपतो हे सुद्धा आपण पाहिलंय. महत्वाचं म्हणजे याआधी सुद्धा आपण याच माटुंग्याच्या झेड ब्रिजच्या याच प्रश्नावरती आपण व्हिडिओ सुद्धा केला होता. मात्र तरीही प्रशासन अजूनही त्या ठिकाणची साफसफाई आपल्याला करताना पाहायला मिळत नाहीये. तिकडे कोणत्याही प्रकारचा केर काढण्यासाठी कोणत्याही प्रकारचा कर्मचारी आपल्याला पाहायला मिळत नाहीये. एक महत्वाची बाब म्हणजे आज जेव्हा आता हा ब्रिज बांधण्यात आलेला आहे त्या ब्रिजच्या आपण दुतर्फा दोन्ही बाजूला पाहतो या अशा प्रकारच्या काचा आपल्याला पाहायला मिळतात. या काचा आहेत जेणेकरून जो ब्रिज आहे कमरेच्या लेवलला याचं आपल्याला पाहायला मिळते हे पायपिंग आहेत, कारण हा सपोर्ट आहे तर कोणत्याही प्रकारची दुर्घटना होऊ नये अशा परिस्थितीची काळजी घेऊन त्यामुळे खबरदारी म्हणून या काचा लावण्यात आलेल्या आहे. मात्र या काचा लावल्या असल्या तरी व्हेंटिलेशनचा काय असा सुद्धा मुद्दा आता उपस्थित होतो. त्यामुळे इकडे कोणत्याही प्रकारचे व्हेंटिलेशनचा मुद्दा सुद्धा मोठ्या प्रमाणात निर्माण होतो. तर जसा हा ब्रिज पुढे जातो तुम्ही पाहू शकतात ज्या प्रकारे काही भीतीदायक असेल किंवा रात्रीच्या सुमारास जर या ब्रिजवरून प्रवास करायचा असेल तर तो प्रवास सुरक्षित आहे का असं सुद्धा सवाल उपस्थित होतो. मग ते पुरुष मंडळी असतील, महिला मंडळी असतील किंवा विद्यार्थी असतील. मुळामध्ये सध्या पाहायला गेलं तर विद्यार्थ्यांकडून या पुलाचा वापर मोठ्या प्रमाणात होतो, कारण दोन्ही बाजूला माटुंग्याच्या दोन्ही बाजूला कॉलेज आहेत, शाळा आहेत. त्या शाळेमध्ये ये जा करण्यासाठी मुळात धारावी सारखा परिसर आहे त्यातून शालेय विद्यार्थी, कॉलेजचे विद्यार्थी या पुलाचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. कारण कल्याण डोंबिवली असेल किंवा पुढचा परिसर असेल किंवा ठाणे परिसर असेल त्यातून जे माटुंगा दादर परिसरामध्ये मुळामध्ये माटुंगा परिसरामध्ये कॉलेजसाठी जे येतात ते निश्चितच या पुलाचा आपल्याला वापर करताना पाहायला मिळतात. त्यामुळे शालेय विद्यार्थी असतील, कॉलेज विद्यार्थी असतील, ऑफिसला जाणारे नागरिक असेल, ज्येष्ठ नागरिक असेल, सगळ्यांकडून या पुलाचा वापर केला जातो. त्यामुळे सगळे जे नागरिक आहेत ते अत्यंत महत्वाचे नागरिक आहेत. मुळामध्ये
ज्या प्रकारे इथे हे टाईल्स लावले आहेत त्याच्या दुतर्फा आपण पाहतोय ह्या काचा आहेत, त्याचा व्हेंटिलेशनचा मुद्दा उपस्थित होतो. त्यानंतर महत्वाची बाब म्हणजे या ठिकाणी एवढा असा हा जो पादचारी पूल बांधलेला आहे तर त्याच्यावरती कोणत्याही प्रकारचे सुरक्षा रक्षक नाहीये. त्यामुळे सुरक्षा रक्षक नसेल त्यामुळे सुरक्षा ठेवायची कशी, तर त्यासाठी सीसीटीव्ही यंत्रणा सुद्धा नाहीये. अनेक ठिकाणी लाईट सुद्धा बंद आहेत, ज्या लाईट लावण्यात आलेल्या त्या सुद्धा बंद आहेत. त्यामुळे आता प्रश्न येतो तर निश्चितच की हा जर पूल बांधलाय तर नेमका बांधलाय कशासाठी. तर पादचारी आहेत, प्रवासी आहेत, तर केवळ ते माटुंगा पूर्वेकडून पश्चिमेकडे जातात. तर एकदा का आपला प्रवास झाला तर झाला, पण त्यांचे निगा कोण राखणार त्याची, या नागरिकांची काळजी कोण घेणार असा सुद्धा सवाल आता उपस्थित होतो. कारण ज्या प्रकारे आपण कचरा पाहिला, तिकडे झाडाच्या फांद्या पाहिल्या, इकडे काचा पाहिल्या, सुरक्षेच्या दृष्टिकोनातून इकडे ना सीसीटीव्ही आहे ना सुरक्षा रक्षक आहे. मग या पुलाचा वापर नागरिक करत असेल तर त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न कोण हाताळणार, सुरक्षा त्यांची कोण घेणार असं सुद्धा सवाल उपस्थित होतो. कारण जसं हा आपण पाहायला गेलं तर केवळ 4 रेल्वे रूळ पहिल्या प्लॅटफॉर्म वरून 5व्या प्लॅटफॉर्म वरती जाणं एवढासा हा ब्रिज नाहीये. तर हा ब्रिज जसा लेबर कॅम्प म्हणजे माटुंगा पश्चिमेकडून सुरू होतो तो थेट अगदी लांब लचक असा जवळपास जवळपास लांब लचक असा हा पूल आहे जो थेट माटुंगा पूर्वेकडे हा पूल संपतो. त्यामुळे एवढा मोठा असा हा पूल आहे. त्या पूलवरती जराही आपण पाहायला गेलं तर दुतर्फा, त्या पुलाच्या दुतर्फा आपल्याला थुंकून ठेवलेला पाहायला मिळत आहे, कचरा टाकलेला पाहायला मिळत आहे, दारूच्या बाटल्या सुद्धा पडलेल्या पाहायला मिळत आहे. गुळामध्ये इतकी दुर्गंधी आहे की नागरिकांना चालताना त्याचा त्रास होत आहे. मास्क लावून नागरिक चालत आहेत, नाकावरती हात ठेवून चालत आहे. कारण एवढी घाण या पुलावरती आहे की जसं रस्त्याच्या दुतर्फा घाण असते तशा प्रकारची घाण आपल्याला त्या ब्रिजवरती पाहायला मिळते. त्यामुळे नेमकी ही कचऱ्याचं साम्राज्य जे निर्माण झालेलं आहे, ही घाण आहे, ती साफ कोण करणार असा सवाल उपस्थित होत आहे. साधारणतः वारंवार निदर्शन आणून देऊन सुद्धा सरकार, प्रशासन, महापालिका प्रशासन, रेल्वे प्रशासन, स्थानिक आमदार, नगरसेवक, खासदार हे दुर्लक्ष का करत आहेत याकडे असा सुद्धा सवाल आता उपस्थित होतोय. कारण ज्या प्रकारे दोन्ही बाजूला आपण पाहतो नागरिक थेट येतात, तिकडे बोर्ड लावले की इथे थुंकू नये, मात्र तरीही थुंकलं जात आहे. संपूर्ण परिसर हा आता थुंकून खराब करण्यात आलेला आहे. दुतर्फा कचरा आहे, दुतर्फा कचऱ्याचं साम्राज्य आहे. नेमकी आमची काळजी कोण घेणार असा सुद्धा सवाल इकडचे पादचारी जे इकडनं जात आहेत ते उपस्थित करत आहेत. जर आपण तिकडनं पाहायला गेलं तर विद्यार्थी असतील, नागरिक असतील, हे सगळेजण या ठिकाणी प्रवास करतात. लाईटचा सुद्धा आपण मुद्दा घेतलेला आहे. ही सातत्याने आपण पाहायला गेलं तर ही एवढी घाण आहे ती नेमकी आता साफ कोण करणार असा सवाल होत आहे. नागरिकांची सुद्धा आपण सातत्याने बातचीत करत जाऊन नागरिक सुद्धा त्यांच्या व्यथा मांडत आहेत. त्यांनी सुद्धा आपली मतं जी ती व्यक्त केली होती ते सुद्धा आपण कव्हर केलं होतं. मात्र नागरिक आपली व्यथा व्यक्त करत आहेत. आपणही वारंवार या गोष्टी निदर्शनास आणून देतोय. मग दुर्लक्ष नेमकं होतंय ते कशासाठी होतंय, यामागे कारणीभूत कोण आहे, याचा सगळ्याचा तातडीनं ही घाण साफ करून नागरिकांसाठी हा पूल स्वच्छ नेमका कधी केला जाणार. कारण ज्या प्रकारे आपण पाहायला गेलं तर स्वच्छ भारत अभियान एकीकडे राबवलं जातं, एकीकडे परिसर जो आहे तो स्वच्छ ठेवावा असं म्हटलं जातं. मग ही दुर्गंधी का, या दुर्गंधीकडे कोण लक्ष देणार, ही दुर्गंधी कोण साफ करणार. जो हा पूल आहे हा स्वच्छ भारत अभियानाचा मुळात भाग नाहीये का असा सुद्धा सवाल उपस्थित होतो. त्यामुळे ज्या प्रकारे आता या परिसरातील जे आमदार, खासदार असतील, नगरसेवक असतील, त्यांनी सुद्धा या ठिकाणी लक्ष देण्याचं आवाहन आम्ही पण करत आहोत, नागरिक सुद्धा करत आहेत. त्यामुळे तातडीनं हा पूल साफ करून नागरिकांना त्याचा व्यवस्थित या पुलाचा वापर होईल अशा प्रकारची सुविधा इकडे उपलब्ध करून देण्याची प्रतीक्षा सगळ्यांनाच लागली. त्यामुळे आता या सगळ्याच आपल्या लक्षात असण्याचं आहे. नेमका आता हा परिसर, नेमका हा पूल नेमका कधी स्वच्छ होतो, ज्या समस्या आपण सांगितलेल्या आहेत त्या समस्या तातडीनं दूर होतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरा पर्सन अवधेश कोरीसह मी वैभव पाटील, मुंबई.